मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ना कोणत्या पण कामामध्ये भले बिझी असशीला, कोणतं पण काम ना तुम्ही आता करत असशीला, पण मित्रांनो तुम्हाला ना मी एक विनंती करतो की तुमच्या हातातलं ना जे पण काही काम असेल ते काम ना काही मिनिटासाठी थोडंसं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे की अशा ना 4 फालतू गोष्टी, होय मित्रांनो, अशा ना 4 फालतू गोष्टी, ज्या 4 फालतू गोष्टी ना तुम्ही कधीच बायकांसोबत ना नाही केल्या पाहिजेत. आणि मित्रांनो 100 मधले ना म्हणजे अगदी ना 80% पुरुष ह्या 4 गोष्टी ना बायकांसोबत करतात. आणि म्हणजे ह्या 4 गोष्टी ना बायकांसोबत केल्यामुळे बायकांना म्हणजे ही गोष्ट ना अजिबात आवडत नाही आणि बायकांना त्या पुरुषाला चमडी समजतात. काय बोललो मी? बायका त्या पुरुषाला ना चमडी समजतात. सो मित्रांनो असं काही म्हणजे तुमच्यासोबत कधी होऊ नये असं मला वाटतं. आणि मित्रांनो त्याच्यामुळे ना त्याच 4 गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ ना प्लीज एकदम पूर्ण बघा. कारण अशी माहिती तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला सांगणार नाही. अशी माहिती ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली फालतू गोष्ट आहे तर ती पहिली फालतू गोष्ट अशी आहे मित्रांनो की मित्रांनो परवानगीशिवाय ना एखाद्या बाईला स्पर्श करणं. काय बोललो मी? परवानगीशिवाय ना एखाद्या बाईला स्पर्श करणं किंवा म्हणजे तिला ना आवडत नसताना तिला टच करणं. आता बघा मित्रांनो, काही पुरुष ना म्हणजे मित्रांनो बहुतेक पुरुष असे असतात की मित्रांनो म्हणजे जरा ना कोणती पण बाई त्यांच्यासोबत बोलायला लागली ना आणि म्हणजे त्या बाईसोबत थोडीशी जरी ओळख झाली म्हणजे तरी पण ना ते पुरुष ना त्या बाईच्या अंगसाटीला ते जायचा प्रयत्न करतात. आणि म्हणजे त्या बाईला ना स्वतःहून स्पर्श करतात. म्हणजे त्या बाईचा हात पकडणं किंवा त्या बाईच्या खांद्यावरती हात टाकणं किंवा त्या बाईच्या खांद्यावर ना आपलं डोकं ठेवणं, असं म्हणजे त्या बाईला ना टच करायचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो अशी फालतू गोष्ट ना तुम्ही कधी करू नका. कारण मित्रांनो बायकांना ना असं म्हणजे अंगसाटीला येणं बायकांना आवडत नाही. आणि जर तुम्ही ना एखाद्या बाईला चिकटण्याचा प्रयत्न केलात म्हणजे त्या बाईच्या ना उगाचच अंगसाटीला तुम्ही जायचा प्रयत्न केलात, सो ती बाई ना तुम्हाला चमडी समजेल. आणि मित्रांनो त्या दिवसापासून ना ती बाई तुमच्यापासून ना 10 फूट लांब ती राहायचा प्रयत्न करेल. ती तुमच्या जवळ ना कधीच येणार नाही. आणि जी बाई ना तुमच्यासोबत बोलत होती म्हणजे ते पण ना ती बाई बोलायचं कायमचं बंद करेल. कारण त्या बाईला वाटेल की हा पुरुष ना एकदम चमडी आहे असं त्या बाईला वाटेल. सो मित्रांनो ही चूक ना तुम्ही कधी करू नका. आता त्याच्यानंतर जी दुसरी फालतू गोष्ट आहे तर ती दुसरी फालतू गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो डबल मिनिंग बोलणं. काय बोललो मी? डबल मिनिंग बोलणं. आता बघा मित्रांनो काय पुरुष ना बायकांसोबत ना मुद्दाम डबल मिनिंग ते बोलतात. म्हणजे मित्रांनो ते पुरुष ना म्हणजे असं काहीतरी बोलतात की म्हणजे ज्या बोलण्याचा अर्थ ना एकदम वेगळा असतो, पण ते असं दाखवतात की म्हणजे मी तुम्हाला ना चांगलं बोलतोय. की म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला ना जस्ट एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला ना मी काय बोलतोय ते तुम्हाला समजेल. जसं की फॉर एक्झाम्पल मी ना एखाद्या बाईला असं विचारलं की तुमच्या नवऱ्याचा ना किती मोठा आहे. काय बोललो मी? तुमच्या म्हणजे नवऱ्याचा ना किती मोठा आहे. मग ती बाई ना एकदम म्हणजे रागाने मला असं बोलेल की अहो तुम्ही काय बोलताय. सो म्हणजे तेवढ्यातच ना असं मी बोलणार की अहो बिझनेस हो बिझनेस. म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की म्हणजे एखादा पुरुष ना असं एखाद्या बाईला बोलला की तुमच्या नवऱ्याचा ना किती मोठा आहे आणि म्हणजे ते बोलून ना एका मिनिटाने परत बोलला की अहो बिझनेस हो बिझनेस. सो मित्रांनो असं डबल मिनिंग ना बायकांना बोललेलं अजिबात आवडत नाही. आणि म्हणजे तुम्ही ना कोणत्या उद्देशाने त्या बाईला बोलला आहात, सो मित्रांनो ती गोष्ट ना बायकांना चांगली समजते. बायका पागल नसतात मित्रांनो. आणि असं जर तुम्ही रेग्युलर असं जर बोलत राहिलात ना सो बायका तुम्हाला चमडी समजतात आणि म्हणजे तुमच्यापासून ना 10 फूट लांब ते राहायचा प्रयत्न करतात आणि शक्यतो ना तुमच्यासोबत कसल्याही प्रकारचा संबंध ते ठेवत नाही. सो मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही कधी करू नका. आता त्याच्यानंतर जी तिसरी फालतू गोष्ट आहे तर ती तिसरी फालतू गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो एखाद्या बाईच्या ना शरीरावर काही ना काही कमेंट करणं. काय बोललो मी? एखाद्या बाईच्या ना शरीरावर काही ना काही कमेंट करणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल काही पुरुष ना बायकांच्या शरीरावर काही ना काही कमेंट करतात. जसं की फॉर एक्झाम्पल अहो म्हणजे तुमची फिगर ना खूप जास्त चांगली आहे, तुमचे होठ ना खरंच खूप जास्त चांगले आहेत. असं म्हणजे मित्रांनो म्हणजे त्या बाईच्या ना शरीरावर
ती लोक कमेंट करतात. पण मित्रांनो बायकांना ना आपल्या शरीरावर केलेली अशी कमेंट बायकांना अजिबात आवडत नाही. म्हणजे जर तुम्हाला काही बोलायचंच असेल ना सो तुम्ही काहीतरी चांगलं बोला की म्हणजे तुमचे केस खूप चांगले आहेत, म्हणजे तुमचा स्वभाव खूप चांगला आहे असं बोला. पण जर तुम्ही ना अशा घाणेरड्या कमेंट एखाद्या बाईच्या शरीरावर करायला लागलात ना की म्हणजे तुमची फिगर चांगली आहे, तुमचं म्हणजे पाठचं चांगलं आहे, पुढचं चांगलं आहे, आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेलच. सो मित्रांनो अशा कमेंट ना तुम्ही जर करायला सुरुवात केलात सो ती समोरची बाई ना तुम्हाला चमडी समजेल आणि असं तुम्हाला चमडी समजून ना ती बाई तुमच्यापासून ना 10 फूट लांब ती राहायचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो असा फालतूपणा ना तुम्ही कधी करू नका. आता त्याच्यानंतर जी चौथी फालतू गोष्ट आहे तर ती चौथी फालतू गोष्ट अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना ना पर्सनल प्रश्न त्यांना वारंवार विचारणं. काय बोललो मी? बायकांना ना पर्सनल प्रश्न त्यांना वारंवार विचारणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल काही पुरुषांना ना अशी घाणेरडी अशी फालतू सवय त्यांना असते की ते बायकांना ना पर्सनल प्रश्न वारंवार विचारतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा नवरा काय करतो, तुमचा म्हणजे नवरा ना कुठे काम करतो, तुमचा नवरा ना तुमच्यावरती प्रेम करतो का, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ना तुमचा कोण बॉयफ्रेंड कधी होता का, आणि जर होता सो तुमचा आणि त्याचा ब्रेकअप कसा झाला, तुम्हाला ना किती पोरं आहेत. म्हणजे मित्रांनो असं तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो ते पुरुष ना बायकांना वारंवार पर्सनल प्रश्न म्हणजे वैयक्तिक प्रश्न त्यांना विचारतात. सो मित्रांनो असं पण ना बायकांना आवडत नाही. आणि जर असं तुम्ही कोणत्या पण बाईला ना सतत कायमचं वारंवार असे जर पर्सनल प्रश्न तुम्ही जर विचारलात ना सो ती बाई ना तुम्हाला समडी समजेल आणि तुम्हाला समडी समजून ना ती बाई तुमच्यापासून ना दूर राहण्याचा ती प्रयत्न करेल. आणि म्हणजे जी बाई ना तुमच्यासोबत कायमची बोलत होती, तुमची आणि तिची मैत्री होती, सो म्हणजे ते पण ना ती बाई बोलण्याचं बंद करेल आणि तुमच्यासोबतची मैत्री ना ती तोडून टाकेल. कारण बायकांना ना असं आपल्या वैयक्तिक आयुष्यात एखाद्या पुरुषाने ढवळाढवळ केलेली बायकांना अजिबात आवडत नाही. तर मित्रांनो ही पण फालतू गोष्ट ना तुम्ही कधी करू नका. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.